सत्यजित विचार कर, या सगळ्याची गरज आहे का? ऑफकोर्स गरज आहे. यंग खेळात का होईना दादाला हरवण्याची संधी. आज या कुत्र्यानं मला सायकलची शर्यत खेळायला जरी बोलवलं असतं ना तरी मी आलो नसतो. चल. चल. या मुधोळकर साहेब, वा वा वा, वेलकम वेलकम. यू सो कम हॅव सीट. कम कम. यू हेअर, ही हेअर. म्हणलं होतं मी विखे, माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड मला भेटायला येईल म्हणून. ते आले आणि बसले सुद्धा. यू सो. ही दिवाळी दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी सुखा समाधानाची जावं असं म्हणता आलं असतं तर खूप आनंद वाटला असता. अहो, तुम्ही इथं आलात हे आमचं सुख, आणि तुम्ही इथून जाताना आम्हाला जे होईल ते समाधान, हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्टरी. आय एम एक्सक्यूज मी मिसेस. ओ मिसेस, माय फ्रेंड इज हिअर, कम हिअर. काहीतरी घ्या, समथिंग चिट चॅट टू चिट. पाहुणे आलेत. ही इज हिअर, व्हाय आर यू देअर? गेट समथिंग टू चिट. या मिसेस. तुमचं काम झालं? अहो, तांबडे बाबांनी सांगितलंय दूध पिऊन दूध खेळायचं म्हणून. अहो, आपली परंपरा मोठी. त्या परंपरेपुढे आपण सगळे लहान, कारण परंपरा महान. ओके, गेट सेट गो. ठीक आहे, मी संपूर्ण तयारीनिशी झालोय. तर बघा, क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. बाकी कुणाला नाही, पण सत्यजित भाऊला माहित असतं कुठं जाताना कसं आणि काय घेऊन जाईल. मग करायचं सुरू. मांडायचा डाव. महाभारतात खेळ होते दूध, परत आपण खेळू दूध. हिस्ट्री रिपीट्स, हिस्ट्री रिपीट्स. आणि हे काय, ऍट एनी कॉस्ट डाव सोडायचा नाही. Get set go. दादा, सगळ्यात हलकं पान तुमचं आहे. विसा विखे, माय मनी बॅग.
माय मनी, माय मनी. que se yo creo que tipo de caso porque es picture without the other school that was a pacho. मी घेतो बघून. शो या तुम्ही बी जाओ पियन शेठ. पॅक. पॅक तुम्ही पण घ्या बघून म्हणजे पॅक करायला. बघून घेतो. शो अजून खूप खेळायचं आपल्याला. सतीतराव तुमची पेशी. सत्यजित वास, आपण थांबूयात आता. हा असं काय बोलताय? आपलं काय ठरलं होतं? गेम मध्ये सोडायचा नाही. शो मस्ट वेंट ऑन. नाही पण यापुढे आम्ही नाही खेळू शकत. यू विश विश यू. तुमचं काय? मी खेळेन दादा. डाव चालू राहील. जिगरबाज माणूस, जिगरबाज माणूस. आपण दोघं खेळू.
अजितराव एवढं ब्लाइंड कशाला खेळताय हा? बघून घ्या. जो ब्लाइंड मध्ये खेळला जातो त्याला जुगार म्हणतात दादा. तू तुझ्या स्टाईलने खेळ, मी माझ्या स्टाईलने खेळतो. हा सुखाचा क्षण असाच इथे थांबून राहावा असं वाटतंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हे समाधान असंच कायम राहू दे देवा. हे सुख कधीच संपू देऊ नकोस. सुख सगळ्यांचा कौटुंबिक जिव्हाळा उतू चाललाय, पण त्यात मला कसला आनंद मिळणार? मला हवा तो आनंद मला मिळत नाहीये. काय म्हणून त्या सुखाचे गोडवे गायचे? त्यांच्या सुखात स्वतःचं सुख कसं बघायचं? नाही, हा माझा आनंद नाहीये. आनंद मानण्यावर असतो, दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद आहे. मग उगाच स्वतःचं दुःख कवटाळून काय फायदा? मी तरी यांच्या सगळ्यांच्या आनंदात माझा आनंद मानते. बस, आज हे सगळे आनंदात आहेत. माझ्या जवळ आहेत. पण उद्या मी यांच्यात नसेल. पण तरीही अशीच आनंदाची दिवाळी पुढच्या वर्षी सुद्धा या घरात कायम असायला हवी. आणि मी नसले म्हणून काय झालं? बाळा, तू असशील इथे हे सगळं सुख बघायला. मी नाही आहे म्हणून उगाच दुःखी नाही व्हायचं. पुन्हा पुन्हा मला दुःखी व्हायचं नाहीये, कोणी असो किंवा नसो. पुढची दिवाळी माझ्यासाठी सुखाचीच असणार. नशीब मला एवढा काळ टांगणीला नाही लावू शकत. पुढच्या दिवाळीपर्यंत मी सगळं माझ्या मनासारखं घडवून आणीन. सत्यजित बास, आपण थांबूयात. हो? हा, असं काय करताय? एवढं गेम रंगलाय. पण चला, एक जाता जाता लास्ट डाव, लास्ट बट नॉट द लिस्ट. ओके ओके. सत्यजित, पण आपल्याकडचे पैसे संपलेत. काय बोलताय तुम्ही भोसले साहेब? तुमचे साहेबच म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट पैशात मोजता येत नाही. कळलं की नाही? हा, ठीक आहे दादा, शेवटचा डाव खेळूया. बघा, तुम्ही जर जिंकलात ना तर टेबलवर जेवढा पैसा आहे सगळा तुमचा. पण समजा तुम्ही हरलात तर तू सांगशील ते. मी म्हणेन तसं. बघा, महाभारतामध्ये पांडवांचं काय झालं होतं माहिती ना? पांडवांचं कशाला, मागच्या वेळेला असं बोलून तुमचंच काय झालं होतं माहितीये ना? असे हात पाठीमागं बांधायचे, गुडघ्यावर बसायचं, खाली वागायचं. आणि तुम्ही कसे आलात? स्वतःच्या गाडीने आलात? नाही, नसेल आलात तर रिक्षाने जायला पैसे माझ्याकडे आहेत. हे घ्या, ट्रॅव्हलिंग अलाउन्स. दादा, जे हाताचा वापर फक्त खाजवण्यासाठी करतात त्यांच्यासाठी हिस्ट्री रिपीट्स.
पण जे हाताचा वापर वाजवण्यासाठी करतात ते स्वतः इतिहास बदलतात. पत्ते वाट. वा साहेब वा. अहो एका पाठोपाठ एक सगळंच डाव मारलं तुम्ही. पाकलं उडून टाकले यांना. अरे यांना कळत नाही ते. कळत नाही. बोल. काय नाही, खूप उशीर झालाय तुम्हाला म्हणून. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? अहो ऐका ना, मी फोन यासाठी केला होता की म्हणजे असंच वाट बघता बघता ना मला डोळा लागला होता आणि मला एक स्वप्न पडलं. म्हणजे स्वप्नात असं दिसलं की आपल्याला एक मुलगी झाली आहे. काय नाही, बस एवढंच सांगायचं होतं. ठेवते मी. हा, मी घरी आल्यावर बोलू आपण. बाय. मग भरू पिशवीत पैसे. थांब दादा. अजून मी माझे पत्ते नाही उघडलेत. करा ना मग. मग दादा घेऊ का आता सगळे पैसे? थांब व्यंग. जुगारात जिंकलेल्या पैशांनी इस्टेट उभी करायची नसते. माझ्या मित्रावरून ओवाळून टाकलेत मी ते पैसे. दिवाळीचं दान म्हणून वाटून टाक गरिबांना. चल व्यंग.
एकच गोष्ट सांगतो दादा, तुझा तांबडे बाबा तुला ही गोष्ट कधी सांगणार नाही, मी सांगतो. माणसाची परिस्थिती कधीही आणि कशीही बदलू शकते. सत्यजित, अरे तुझं काय चाललं होतं आतमध्ये? एवढ्या टेन्शन मध्ये काय असते? अरे जिंकलोय आपण, टेन्शन त्या दादानं घ्यायला पाहिजे आता, तू नाही. जिंकलो ते ठीक आहे सत्यजित, पण तू कसा खेळत होतास? एका क्षणाला माझ्या काळजाचा ठोका चुकला. म्हटलं आता कुठल्याही क्षणी आपल्याला हार्ट अटॅक येतोय की काय असं वाटलं. विश्वास नाहीये माझ्यावर? हा, मुद्दा तो नाहीये सत्यजित. कुठल्याही क्षणी काही होऊ शकलं असतं. शेवटचा डाव आपण हारलो होतो तर? शेवटचा डाव आपण हरणं शक्यच नाही. विहंग, मी पानं उलटण्याच्या आधी मला कोणाचा फोन आला होता माहिती आहे? कोणाचा? मंजिरीचा. तिनं मला सांगितलं की तिला स्वप्न पडलं होतं की आम्हाला एक मुलगी झाली. या चाहुलीनंतर मी हरणं अशक्य होतं. विहंग, माझ्या मुलीच्या नुसत्या येण्याच्या स्वप्नानं आज दादाची ही हालत झाली आहे. तेव्हा माझं बाळ खरंच या जगात येईल, तेव्हा त्या हरामखोराची काय हालत असेल याचा तूच विचार कर. माझं येणारं बाळ माझी वेळ बदलून टाकणार आहे.